राज्य सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पंढरपुरातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक सुरुवात करण्यात आली। पहिल्या टप्प्यातल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 कोटी रुपये जमा केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत। सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली। 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत। आणि आता दुसऱ्या यादीचं अखेर राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली। होय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती कर्जमाफीची रक्कम कधी येणार, सरकार कर्जमाफी कधी करणार, आज निर्णय होणार की उद्या निर्णय होणार। पण बघा, आता चिंता मिटलेली आहे। आता डायरेक्ट पैसे पूर्णपणे हे जमा केले जाणार आहेत। बघा, आता यादीमध्ये ज्या पण शेतकऱ्याचं नाव असेल त्या सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं वाटप आता सुरू होत आहे। आणि एवढंच नाही तर 50,000 रुपये अनुदानाची रक्कम पण वाटपास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। तर चला आता हे कोणकोणत्या जिल्ह्यातून हे पैसे सर्वात आधी वाटपाला सुरुवात होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना आता लवकर पैसे मिळणार आहेत, आणि आता कर्जमाफीची ही रक्कम जर तुम्हाला पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली काही कामे करावी लागतील। मग आता नेमकी कोणती कामे करावी लागणार आहेत याबद्दलची आता संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा, शेतकरी बांधवांनो आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। डायरेक्ट मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। त्यांनी डायरेक्ट कालच्या भाषणामध्ये सांगून टाकलं की आता पैसे वाटपाला सुरुवात करत आहोत। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे अनुदान तर येणारच आहे, पण आता कर्जमाफीची 2 लाख रुपयांची रक्कम पण आता बँकेमध्ये पूर्णपणे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। बघा, मग कोणत्या जिल्ह्यातून हे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, आता त्या जिल्ह्यांची यादी पण आलेली असून ती यादी पण बघण्याचं काम आपण करणार आहोत। बघा, आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांचा मोठा विजय झालेला आहे, बळीराजा जिंकलेला आहे। इतके महिने इतके दिवस आपण ज्या एक बातमीची आतुरतेने वाट पाहत होतो ती प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपलेली आहे। कारण की आता खरोखरच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा जो कर्जाचा बोजा होता तो आता उतरणार आहे। कारण शेतकऱ्यांना थेट कर्ज माफीचा लाभ आता मिळण्याबाबत आताची सर्वात मोठी घोषणा ही समोर आलेली आहे आणि सरकारने केलेलं आहे। बघा, मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे वाटप केलं जाणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये आता वाटप सुरू होत आहेत, त्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे आणि तीच यादी मी तुम्हाला दाखवणार असून आता यादी जर तुम्हाला बघायची असेल तर इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यादीमध्ये नेमकं काय आहे, किती शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी 2 लाख रुपये सरकार देणार आहे, 50,000 रुपये अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी वाटप होणार आहे याबद्दलची आता संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। याकरिता आता इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर बघा, शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार असून शेतकरी खुश झालेले आहेत। बघा, कर्जमाफीची बातमी आलेली आहे। सरकारने आता डायरेक्ट आदेश दिलेत। राज्याचे मुख्यमंत्री म्हटले की पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीत ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्या सरसकट शेतकऱ्यांना आता 2-2 लाख रुपये द्यायला सुरुवात होत आहे। म्हणजेच की 2 लाख रुपयांचं वितरण हे आता पूर्ण केलं जाणार आहे। बघा, आता यादीत तुमचं नाव आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे जर तुम्हाला बघायचं असेल, तपासायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आपण यादीतील जिल्हे पण बघण्याचं काम करणार आहोत। जर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्याही क्षणी तुम्हाला 2 लाख रुपये हे मिळून जातील, त्यामुळे काळजी करत बसू नका। आणि बघा, ज्या अनुदानासाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट 50,000 रुपये डीबीटी अंतर्गत दिले जाणार आहेत। म्हणजे तिकडून एकदा पैसे वाटप सुरू झालं की डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे इकडे शेतकऱ्यांच्या खात्यात 30 ते 35 मिनिटांमध्ये पूर्ण 50,000 रुपये हे आता जमा होणार आहेत आणि यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना काळजी करत बसण्याची आता गरज पडणार नाही। बघा, आतापर्यंतचा मोठा निर्णय झालेला आहे। बघा, आता या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्यांना राज्यातील जे आहे ते 2-2 लाख रुपये वाटपाला अखेर मान्यता मिळालेली आहे। ही मान्यता आता जी आहे ते पूर्णपणे सरकारने दिलेली असून सर्वात मोठी
ही अपडेट शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे. बघा 2-2 लाख रुपये थेट तुमच्या आता जे ते खात्यात पडणार आहेत, थेट आता बँकेमध्ये हे जमा होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 50,000 रुपयांचं अनुदान प्रति शेतकरी 50,000 रुपये हे पण शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यावरती येणार असून प्रति शेतकरी 50,000 रुपये अनुदान पण आता वाटपाची घोषणा सरकारने केलेली आहे. बघा ही रक्कम पण छोटी नाही, 50,000 रुपये पण आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे हे जमा होणार आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही क्षणी शेतकरी बांधवांनो हे पैसे आता पूर्णपणे येणार आहेत. बघा तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज पण येईल. तो मेसेज काय असेल? तो मेसेज असेल तुमच्या कर्जमुक्तीचा बँकेकडून येणारा तो एक मेसेज आणि तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं आणि मोठा फायदा हा शेतकरी बांधवांनो आपल्याला होऊ शकतो असं पण आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी दिलासा देणारी घोषणा आता झालेली आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता कर्जमाफीला मान्यता मिळाली आहे आणि महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांचा आता कर्जमाफ पूर्णपणे होणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. चला यादी या ठिकाणी मी दाखवतो. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमचं कर्जमाफ झालं म्हणूनच समजा. तुम्हाला आता कोणत्या क्षणी 2 लाख रुपये आल्याचं देखील समजून जाईल आणि ही पूर्ण 2 लाख रुपयांची रक्कम येणार आहे. ही पण गोष्ट आता सर्व शेतकरी बांधवांनी जेवढं होईल तेवढं आता लक्षात घ्यायची आहे. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. बघा आता मी यादी दाखवत आहे. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, कारण की 15-16 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे सर्वात आधी मिळणार आहेत. तर बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर. या जिल्ह्यातील 1,92,248 शेतकरी पहिल्या यादीतील पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये वितरण केलं जाणार असून या शेतकऱ्यांना 2-2 लाख रुपये पूर्ण मिळणार आहेत आणि ही एक सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. पूर्ण रक्कम वाटपाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि शेतकरी चांगलेच आता खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो. बघा यानंतरचा जिल्हा कोणता आहे, आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीला सुरुवात होत आहे, कुठे 2-2 लाख रुपयांचं वाटप सुरू होत आहे. तर चला आता पुढच्या पण जिल्ह्यांची मी तुम्हाला यादीतील नावं सांगण्याचं काम करतो. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही फक्त सरकारने सांगितलेली कामं लवकर करून घ्या, लगेच तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील. जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाहीत तर मग तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत येणार नाही आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये आणि अनुदानाचे पण 50,000 रुपये भेटायचे नाहीत. त्यामुळे कोणती 2 कामे करायची ती माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे तर बघा यवतमाळ जिल्हा देखील आहे. आता यवतमाळ जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. बघा पहिली पात्र यादी 64,865 शेतकरी असून यवतमाळ जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचं 64,865 शेतकऱ्यांचं कर्जमाफ आता सर्वात आधी होणार आहे. यांना 2 लाख रुपये आता मिळणार आहेत. पण बघा एवढेच शेतकरी नाहीत, अजून पण आहेत, पण पहिल्या यादीत एवढे आहेत हे तुम्हाला सांगत आहे. नाही तर तुम्ही म्हणाल एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कसं काय मिळाली, काय आमचं नाव कट झालं की काय? तसं नाहीये, कुणाचंच नाव कट होणार नाही. जेवढे यादीत आहेत त्यांना हे 2-2 लाख रुपयांचं वितरण पूर्ण होणारच आहे. बघा आता यवतमाळ जिल्ह्यातील 64,865 शेतकरी यामध्ये पात्र असून या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांची कर्जमाफी आता होणार आहे आणि आता कोणत्याही क्षणी काही तासांमध्ये या शेतकऱ्यांना जे आहे ते मेसेज येऊ शकतात की 2 लाख रुपये आपल्याला मिळाले आहेत आणि शेतकरी नक्कीच आता खुश होतील, कारण की वाटपाला अखेर मान्यता मिळालेली आहे आणि आता हे वाटप 31 जुलैपर्यंत सुरू राहणार असून 31 जुलैपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला जे आहे ते 2 लाख रुपये मिळालेले असतील. त्यामुळे काळजी करण्याचं आता कोणतंच कारण नाही. तर चला आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी आणखीन सर्वात आधी लवकर होणार आहे, आता त्या पुढील जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी पाहणार आहोत. आता लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा आलेल्या माहितीनुसार ही यादी पण आलेली असून आता यादीमध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. बघा आलेल्या माहितीनुसार शेतकरी पात्र यादी या ठिकाणी बघायला मिळत आहे. जिल्ह्यानुसार पात्र शेतकऱ्यांची आकडेवारी समोर आलेली आहे. आता ती आकडेवारी मी तुम्हाला दाखवतो, यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी याद्या अपलोड करायला सुरुवात झालेली आहे. बघा या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आली आणि लगेच आता पैसे वाटपाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे आणि कोणत्या क्षणी 2 लाख रुपये मिळाल्याचे मेसेज
शेतकऱ्यांना येणार आहेत. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, आता कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवरती अपलोड केल्या जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या पहिल्या टप्प्यामध्ये केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना आता हे 2 लाख रुपये वाटपाला सुरुवात पूर्ण केली जाणार आहे. या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून यांची कर्जमाफी सर्वात आधी होईल. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 7,48,796 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कोणत्या क्षणी या सर्व शेतकऱ्यांना आता 2-2 लाख रुपये पूर्ण मिळणार आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका किंवा आता चिंता करू नका, पूर्ण पैसे हे जमा होणार आहेत. मग चला आता कर्जमाफीचे पैसे आजच पूर्ण येणार आहेत का की उद्या सकाळी 8 वाजल्यापासून वाटप होणार आहे, याबद्दलची आता संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. ते आपण पाहूयात की दुसरीच कोणती तारीख आहे हे पण आपण बघणार आहोत. बघा अखेर आता मोठी घोषणा केलेली आहे आणि पूर्ण कर्जमाफी आता सुरू होत असल्याने शेतकरी पण चांगलाच खुश झालेला आहे. बळीराजा आता जिंकलेला आहे आणि हे 2 लाख रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत. मग चला आणखीन कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफीला सुरुवात होत आहे, आता त्या जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पूर्ण सविस्तर अशी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे आता शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी अत्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा या ठिकाणी पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये आता पुढचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे, तो म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला अकोला जिल्हा, या जिल्ह्याचं पण नाव यादीमध्ये असून या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील 30,709 शेतकरी पहिल्या टप्प्यासाठी पात्र असून या शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपये कोणत्या क्षणी मिळायला सुरुवात होणार आहे. आणि बघा यादीमध्ये हे पण शेतकरी आलेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. एवढंच नाही तर त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा. बघा लातूर जिल्ह्यातील किती शेतकरी पहिल्या टप्प्यासाठी पात्र झाले आहेत, तर लातूर जिल्ह्यात पण सर्वात आधी आता कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे. यामधील 44,699 शेतकरी असून या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे आणि या शेतकऱ्यांना आता डायरेक्ट 2 लाख रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. संख्या किती आहे तर 44,699 शेतकरी पहिल्या टप्प्यासाठी आहेत आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावं येणार आहेत आणि त्या पण शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करत बसण्याची आता कोणतीच गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय हा सरकारने आता घेतलेला आहे. तर चला आता कर्जमाफीलाही सुरुवात होत आहे. यानंतरचा जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील 62,900 शेतकऱ्यांना आता सर्वात आधी 2 लाख रुपयांचं वाटप होईल. बघा यादीमध्ये कर्जमाफीच्या पहिल्याच यादीत पुणे जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून या पुणे जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. बघा लक्ष द्या, पुणे जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या आता पूर्ण कर्जमाफी होईल. तर चला आता आणखीन पुढील जिल्हे कोणते आहेत, आता यादीमध्ये आणखीन कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी सर्वात आधी केली जाणार आहे, अशा पुढील जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत आणि कोणती कामं सरकारने करायला सांगितले आहेत जेणेकरून कर्जमाफी आपल्याला मिळेल याबद्दलची माहिती आता तुम्हाला दाखवतो. इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ मात्र लक्ष देऊन पहा. बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे. इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की सरकारकडून निर्णय झालेला आहे आणि शेतकरी बांधवांनो, नियमित कर्ज भरणारे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे त्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जात आहे आणि एकूण लाभार्थी एकूण 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच बातमीच्या सुरुवातीला 70 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा असा एक उल्लेख देखील आपल्याला बघायला मिळत आहे. पण बघा नेमका कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो ते पुढे बघूयात. पहिली यादी आलेली असून मंजूर निधी 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी तयार करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी या शेतकऱ्यांना 13,000 कोटी रुपये आता दिले जात आहेत असं स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसरी यादी आणि पुढील कारवाई, पहिल्या यादीतील शेतकऱ्यांची नावे गावोगावी पाठवण्यात आलेली आहेत आणि आता दुसऱ्या यादीचे काम ही सुरू झालेले आहे असं पण मुख्यमंत्री म्हणाले. पैसे जमा करण्याची अंतिम मुदत पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांची
त्यांचे प्रमाणीकरण करून 31 जुलैपूर्वीच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. बघा आता तुम्हाला लवकरात लवकर काही कामे करावी लागतील जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ आता होऊ शकतो. बघा आता ई-KYC करायची आहे. ई-KYC ला आता सुरुवात होत आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे, बँक खात्याशी संलग्न करणे अशी विविध महत्त्वाची कामे करून घ्या म्हणजे कर्जमाफीचा लाभ हा सर्वात आधी आपल्याला होईल आणि एक मोठा दिलासा नक्कीच मिळेल. बघा भंडारा जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून भंडारा जिल्ह्यातील 23,758 शेतकऱ्यांना सर्वात आधी पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपये आता मिळणार आहेत. 2-2 लाख रुपये हे कर्जमाफीचे वाटप केले जातील आणि दुसरी पण आता यादी येणार असून याच महिन्यात हे पूर्ण पैसे कर्जमाफीचे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळेच कोणते शेतकरी आता नाराज राहणार नाहीत. त्यामुळे मागे पुढे 1-2 दिवस उशीर होईल पण काळजी करू नका. आता कर्जमाफी फिक्स झालेली आहे आणि आता 30 जुलैपूर्वी शेतकरी बांधवांना सर्वांना पूर्ण कर्जमाफीचा फायदा मिळालेला असेल. त्यामुळे ही एक सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.